हॅलो फ्रेंड्स, तुम्ही सगळेजण कसे आहात? एकदम मजेत ना? चला तर मग आजच्या ब्लॉगला आपण इथे स्टार्ट करूया। तर इथे आज आमची होती ॲनिव्हर्सरी। रात्री 12 वाजता केक कट करायचा म्हणून यांनी केक आणला होता, पण 12ची वाट बघता बघता मला झोप लागली होती म्हणून मी झोपले। तर त्यांनी मला 12 वाजता उठवलं। श्री आणि छकुली झोपले होते म्हणून आम्ही दोघांनीच केक कट केला आणि झोपून गेलो। त्यानंतर सकाळी श्री सोबत मी उठले। इथे सकाळची 7:30 वाजले असतील म्हणून बरचसं उजाडलं होतं। त्याला घेऊन मी गॅलरीत गेले। त्याच्यानंतर सगळं आवरून घेतलं। संध्याकाळी बाहेर जेवायला जायचा असा प्लॅन होता। ताई सुद्धा त्यांच्या फॅमिली सोबत येणार होते म्हणून इथे मी आमच्या तिघांसाठी अंडा बिर्याणी फक्त करत होते। इथे माझी अंडा बिर्याणीची तयारी चालू आहे। आज थोडंसं काम असल्यामुळे जेवण वगैरे ते सगळं काम आवरून घेतलं, त्यामुळे मला दिवसभर काही शूट करता आलं नाहीये। डायरेक्ट मी संध्याकाळचं शूट केलंय। इथे आम्ही कोल्हापुरी कट्ट्याला जायला निघालोय। हे माझं सगळ्यात फेवरेट असं हॉटेल आहे। इकडचं असं थाळी स्पेशल असं जेवण खूप भारी मिळतं। इथे आम्ही सगळी फॅमिली जेवायला आलोय। श्री आणि छकुली लवकर झोपतात म्हणून आम्ही थोडंसं लवकर आलोय, त्यामुळे आम्हाला गर्दी नाही अजून मिळाली। थोड्या वेळाने इथे भरपूर अशी गर्दी होईल। तर इथे थाळी स्पेशल असं खूप छान मिळतं म्हणून आम्ही सर्वांनी थाळी मागवली। श्री आणि छकुलीला संध्याकाळचं पहिल्यांदाच आम्ही हॉटेलमध्ये जेवायला घेऊन आलोय। श्री आणि छकुलीला दोघांनाही टेबलावरतीच खेळायचं होतं। केक आणला होता, केक कट करून आम्ही सेलिब्रेशन करायला घेतलं। ऑर्डर दिली होती, ऑर्डर येऊपर्यंत आम्ही फोटोशूट करायला घेतलं। ॲक्च्युली प्रेग्नन्सीमध्ये मला इथलं जेवण जेवायचं होतं। मला खूप अशी इच्छा झालेली इकडचं जेवण असं जेवायचं। आम्ही तिथे गेलोसुद्धा होतो, पण तिथली ब्रांच बंद झाली होती। आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केलेला तर ते म्हटले की आमची दुसरी ब्रांच दुसरीकडे ओपन होणार आहे थोड्या दिवसात, आणि ही आत्ता ओपन झालेली आहे इथे। आणि फायनली आमच्याशी थाळी आलेली आहे। मस्तपैकी चिकन फ्राय आणि ताईने मटन फ्राय एक आणि कोंबडी वडे असेच प्रत्येकाने त्यांच्या त्यांच्या चॉईसने मागवलेलं आहे। इथे आम्ही मस्त असं जेवतोय। इथला पांढरा रस्सा स्पेशली असं खूप भारी असतो, मला तर खूप आवडतं। तुमच्यापैकी जर कोणी इथे जेवायला गेलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला इथलं जेवण कसं वाटतं। श्री माझे सारखे सारखे केस ओढत होता आणि अजिबात मला जेवू देत नव्हता। फायनली मला केस बांधावे लागले आणि त्याला घेऊन असं मला जेवावं लागलं। श्रीचं एकच चालू होतं, मला खाली खेळायला सोड, म्हणून मी त्याला असं हातावरती घेऊनच थोडं जेवले। हळूहळू थोडी इथे गर्दी वाढायला लागली होती। खूप दिवसांनी आम्ही फॅमिली असं जेवायला आलो होतो। मस्तपैकी असं सेलिब्रेशन झालेलं आहे आणि आजचा दिवस आम्ही इथे संपवला आहे। आजचा व्लॉग इथेच एंड करते। चलो।